सस्नेह नमस्कार. आपल्या सभोवताली कधी नव्हे एवढे निराशेचे मळभ दाटून आले आहे. अनेक लिहिते हात सोडून जात आहेत. शब्द पोरके होत आहेत. निरनिराळ्या माध्यमातून डोळ्यांवर धडकणाऱ्या मृत्यूच्या बातम्यांनी मनाची तर अगदी मच्छरदाणी होऊन जाते. टीव्ही पाहू नये, वर्तमानपत्रे बाजूला सारावीत आणि फेसबुक, व्हॉट्सअप तर अनइन्स्टॉलच करून टाकावे, इतके पराकोटीचे हताशपण मेंदूचा सगळा स्पेस व्यापून टाकत असताना आयुष्याचा हरवलेला अर्थ शोधण्यासाठी पुस्तकांशिवाय अन्य कोणता पर्याय आपल्या पुढे आहे? लोकांकरिता विश्वात्मकाकडे पसायदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरांनाही ग्रंथ सामर्थ्याचे नेमके मोल माहिती होते. म्हणून पसायदानाच्या शेवटी त्यांनी आणि ग्रंथोपजीविये विशेषे लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी असे म्हटलेले आहे. म्हणजे उमेदीचा दीप तेवता ठेवण्यासाठी पुस्तकांचे बोट पुन्हा एकदा आपल्या हातात घ्यायला हवे. पुस्तकेच प्रेरणेच्या पसायदानाप्रत नेऊ शकतात असे कल्पक विद्यार्थी समूहालाही वाटते. यामुळे या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने युवा मनवंतर व कल्पक विद्यार्थी समूहाच्या संयुक्त विद्यमाने आणि ग्रंथोपजीविये या उपक्रमाचे नियोजन केले आहे. 23 एप्रिल हा दिवस युनेस्कोने पुस्तक दिन म्हणून घोषित केला आहे. तो का घोषित केला? हे स्पष्ट आहे की पुस्तक दिनाच्या निमित्ताने पुस्तकाचं आणि वाचनाचं महत्त्व जगापर्यंत तसेच सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवता यावं हा उद्देश यामागे आहे. पुस्तक मग ते भुर्जपत्रावरील असो वा डिजिटल रूपातलं, त्याचे बाह्यरूप कसेही असो, अंतरंगात मात्र ओल सामावलेली असते. पुस्तकं मुळात वाचायची का? वाचनाचं काय महत्व आहे? प्रत्येक माणसाच्या आयुष्यात संकटाचे, दुःखाचे प्रसंग येत असतात. कधी जवळची नाती तुटतात तर कधी जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो. अशा प्रसंगांना आपण कसं सामोरं जायला हवं? आयुष्याचं ध्येय, उद्दिष्ट काय असावं हे सांगण्यासाठी पुस्तकांसारखा जवळचा दुसरा मित्र नाही. निराशा असतेच आसपास, पण पुस्तक हाताशी असले ना की ती आपणाला सतावत नाही. स्पर्श करते मात्र खोलवर उतरत नाही, ओरखडे उमटवत नाही. पुस्तकं आणखी काय करतात तर नुसता आधार देत नाहीत, दिलासा देत नाहीत, तर सगळ्यात महत्वाचं काम जर कुठलं पुस्तक करत असेल तर ते आपणाला माणूस बनवण्याचं, संवेदना देण्याचं कामही करत असतात. यातूनच संस्कृतीचे बांधकाम घडून येते. लेखक, प्रकाशक, ग्रंथपाल आणि वाचक या चौघांवर या एकंदरीत वाचन संस्कृतीचा डोलारा आधारलेला. म्हणून या 4 स्तंभांच्या दृष्टिकोनातून पुस्तकाचे वेगळे मर्म उलगडून पाहण्याचा प्रयास याद्वारे करायचा आहे. हे 4 स्तंभ पुस्तकांकडे कसे पाहतात? त्यांची पुस्तक प्रेमाची परिभाषा नेमकी कशी आहे हे समजून घेणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. 23 एप्रिल ते 26 एप्रिल असे 4 दिवस चालणाऱ्या या उपक्रमात 4 मान्यवर आपापल्या भूमिकेनुसार त्यांच्या आयुष्यातील पुस्तकाचे मोल उलगडून दाखवणार आहेत. यातील 3ऱ्या मान्यवर आहेत तपस्या वसंत नेवे, डोंबिवली. नाट्य कलावंत, टीव्ही कलावंत, ब्लॉग लेखिका, निवेदिका असा त्यांचा बहुक्षेत्रीय परिचय आहे खरा, पण ग्रंथ वाचा ग्रंथ वाटा हे ब्रीद घेऊन ग्रंथ आणि गरजू वाचक यांच्यात संवादाचा सेतू बांधणाऱ्या त्या कल्पक ग्रंथपाल आहेत. नाट्य कलावंत म्हणून त्यांनी लोच्या झालारे, लग्नकर्ता, विघ्नहर्ता, माधुरी आणि मुळ्याची भाजी अशा व्यावसायिक नाटकात कामे केली आहेत
तर दैव जाणिले कुणी, काटा रुते कुणाला या गाजलेल्या टीव्ही मालिकातून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. साहित्य, नाट्य, संगीत अशा कितीतरी सांस्कृतिक मैफिलींचे त्यांनी निवेदन केले असून अभिवाचन, कथाकथन याद्वारेही आपल्या प्रतिभेचा आविष्कार घडविला आहे. पण या सगळ्या भूमिकांपेक्षा कल्पक ग्रंथपाल म्हणून वाचन संस्कृतीच्या विकासासाठी त्यांनी केलेले काम अधिक महत्वाचे आहे. डोंबिवली ग्रंथ संग्रहालयाच्या विद्यार्थी प्रबोधिनी मार्फत पुस्तक प्रेमाचे महात्म्य वाढविणारे अनेक कार्यक्रम त्या राबवत आहेत. नवनवीन ग्रंथांचे वाचन, त्यांची वाचकांना शिफारस आणि त्यासाठीची प्रभावी वितरण प्रणाली याबाबत कमालीची सुस्तावलेली ग्रंथ वितरण व्यवस्था ठायी ठायी आपल्या नजरेस पडत असताना तपस्या नेवे यांची धडपड नवा आशावाद जागृत करणारी आहे. आपण त्यांच्या मांडणीचे हार्दिक स्वागत कराल ही अपेक्षा आहे. नमस्कार, मी तपस्या नेवे, ग्रंथपाल, डोंबिवली ग्रंथ संग्रहालय. मंडळी, कल्पक विद्यार्थी समूह आणि प्राध्यापक विश्वाधार देशमुख यांनी आज इथे मला आणि ग्रंथोपजीवीये या कार्यक्रमांतर्गत बोलण्यासाठी निमंत्रित केलं. त्याबद्दल सर्वात प्रथम मी खूप त्यांचे आभार मानते. कारण एकतर ग्रंथपालांना असं सहसा कुठल्याही कार्यक्रमामध्ये कधीही बोलवलं जात नाही. कारण असा एक ग्रह असतो की ग्रंथपाल म्हटल्यानंतर तो फक्त त्या पुस्तकांमध्ये डोकं घालून बसलेला असतो, त्याला काहीही काम नसतं. आणि अशा याच्यामध्ये आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि ते देखील पुस्तकांविषयी बोलायला, याचा एक विशेष आनंद आहे. ग्रंथालय चळवळ म्हणा किंवा वाचन संस्कृती म्हणा, एकंदरीतच पुस्तकांचं वाचन म्हणा, या संदर्भामध्ये आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. आजकाल आपण म्हणतो की तरुण पिढी वाचत नाही, पण एकंदरीतच सगळं बदलत चाललेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आणि ग्रंथोपजीवीये या कार्यक्रमांतर्गत लेखक, प्रकाशक, ग्रंथपाल आणि वाचक या चौघांच्या दृष्टिकोनातून पुस्तक हा एक वेगळा उपक्रम मला असं वाटतं आहे, हा एक वेगळा प्रयोग आहे. आणि लेखक जेव्हा लिहितो तेव्हा ते वाचकांपर्यंत पोहोचण्यापर्यंतच्या ज्या या मधल्या पायऱ्या असतात त्यामध्ये प्रकाशक आणि ग्रंथपाल हे खूप महत्त्वाचे असतात. आणि ग्रंथपाल हा सहसा दुर्लक्षित प्राणी असतो. आपल्या समाजामध्ये ग्रंथपालांना तितकंसं महत्त्व दिलं जात नाही असं मला वाटतं, मला जाणवतो एक ग्रंथपाल म्हणून. याची कारणं अनेक असतील, पण कुठेतरी या कार्यक्रमामध्ये एक ग्रंथपाल म्हणून त्याचं एक मनोगत, पुस्तकाविषयी त्याला काय वाटतं, वाचन संस्कृतीविषयी त्याला काय वाटतं आणि वाचकांसाठी ग्रंथपाल काय काय करू शकतो, काय करतो हे जाणून घेण्यामागे आणि हे तुमच्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा सगळ्या तुमच्या वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो एक वेगळा प्रयोग केला त्यासाठी खरंच खूप खूप मनापासून आभार. आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी. मंडळी, ज्ञानेश्वरांनी पसायदान जे लिहिलं त्या पसायदानातल्या या ओळी आणि या ग्रंथांचं महत्त्व इथे विशद करतात. संत ज्ञानेश्वरांना देखील ग्रंथाविषयी तितकंच आत्मीयता होती, तितकंच प्रेम होतं. एक कथा सांगितली जाते की बुद्धांची ग्रंथसंपदा घेऊन काही भिक्षुक एका नावेतनं प्रवास करत होते आणि त्या नावेमध्ये खूप सामान जास्त झालं आणि त्याच्यामुळे त्यांची नाव बुडायला लागली. तेव्हा त्या नावाड्यानं सांगितलं की तुमच्याकडे जे काही अतिरिक्त सामान असेल ते तुम्ही काढून फेकून द्या, नदीमध्ये टाका, नाही तर आता ही नाव बुडेल. त्यावेळेस जे काही सामान होतं त्या लोकांनी सगळ्यांनी टाकून दिलं. शेवटी काही ग्रंथ राहिले होते आणि तरीसुद्धा ती नाव बुडत होती. तेव्हा नावाड्याने सांगितलं की नाही, आता तुम्हाला हे ग्रंथ पण फेकून द्यावे लागतील, नाहीतर ही नाव बुडणार. त्यावेळेस त्या भिक्षुकांनी जराही विचार न करता स्वतःहून पाण्यामध्ये उड्या घेतल्या आणि त्या ग्रंथसंपदेचं रक्षण केलं. ही ग्रंथसंपदा इतकी महत्त्वाची का असते किंवा का असावी? तर ग्रंथ किंवा पुस्तकं हे त्या त्या काळाचं प्रतीक असतात, त्या त्या काळातल्या समाजाचा आरसा असतात. त्याच्यातूनच आपल्याला ती संस्कृती, तिथला समाज, तिथले माणसं ही कळत जातात. त्यांचे विचार काय असतात, काय होते हे समजतं. आपल्याला सुद्धा लहानपणापासून आजी आजोबांनी
गोष्टी सांगितलेल्या असतात. मग ते रामायणातल्या गोष्टी असतील, महाभारतामधल्या असतील, कृष्णाच्या गोष्टी असतील, अशा अनेक गोष्टी ऐकत ऐकत आपण मोठे झालेलो असतो. मग इसापनीतीच्या गोष्टी असतील, पंचतंत्रातल्या गोष्टी असतील, परीची गोष्ट असेल, ह्या गोष्टींनी आपली कल्पनाशक्ती वाढत जाते. आपल्या माणसामध्ये मुळातच कुतूहल असतं. म्हणजे आपण म्हणतो की मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे आणि त्याला खूप प्रश्न पडत असतात. म्हणजे अगदी तो जेव्हा जन्माला येतो त्यावेळेस जेव्हा ते तान्हं बाळ डोळे उघडून बघतं तेव्हा तो त्याच्या परीने त्या गोष्टींचे समोरचे अर्थ लावत असतो आणि ते जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो. जसे जसे ते मुलं मोठी होत जातात तसे त्यांचे प्रश्न असतात की हे असं का, मग हे असं का करायचं, मग हे असं का नाही करायचं. आणि मग अशा वेळेस त्यांना त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायची हा खूप मोठा प्रश्न पालकांपुढे असतो. आता हे सगळं का होतं तर कुठेतरी ही प्रश्न जी असतात त्याची उत्तरं आपण शोधण्याचा फार प्रयत्न करत नाही, त्याच्या खोलात जात नाही. हां ठीक आहे, हे असं करायचं ना, हां ओके असं करूयात. पण हे आपण कुठेही शोधण्याचा प्रयत्न करत नाही की हे असं का करायचं, मी ही गोष्ट अशी करायची आहे, ही का करायची. आणि जेव्हा एखादा या गोष्टीचा शोध घ्यायला लागतो त्यावेळेस त्याला हे कुठे सापडतं तर हे कुठेतरी त्याला ग्रंथांमध्ये सापडतं, हे कुठेतरी त्याला पुस्तकांमध्ये सापडतं आणि त्याच्यातूनच तर मग ही संशोधन वृत्ती ही वाढत जाते. आणि म्हणूनच आज जे आपण इथवर प्रवास केलेला आहे, म्हणजे आज जिथे आपण प्रत्यक्ष बोलायचो किंवा जी मौखिक परंपरा होती ती आत्ता डिजिटल बुक्स आणि ऑडिओ बुकपर्यंत येऊन पोचलेली आहे. इतकं आपण प्रगती केलेली आहे आणि ही प्रगती अर्थातच वाचनामुळे झालेली आहे. मग ते पुस्तक स्वरूपात असू दे, ते भूर्जपत्रांच्या स्वरूपात असू दे, ते ग्रंथांच्या स्वरूपात असू दे किंवा आजच्या डिजिटल बुक्स, ई बुक्स आणि ऑडिओ बुक यांच्या स्वरूपात असू दे, ते विचार हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं खूप महत्त्वाचं काम आजपर्यंत या पुस्तकांनी केलेलं आहे. आपण हा जो कार्यक्रम सादर करतोय तो जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन सगळीकडे साजरा केला जातो जगभरामध्ये. हा का साजरा केला जातो? खरं तर तो दिन एका दिवसाचा असा नसतो, कधीच नसतो. मग तो महिला दिन असू दे, पुस्तक दिन असू दे किंवा इतर कोणताही दिवस असू दे, पण त्या दिवसाचं महत्त्व हे यासाठी असतं की कुठेतरी ती आठवण आपल्यामध्ये कायम असावी. पुस्तक दिन म्हणजे वाचन संस्कृती ही वाढली पाहिजे, ती आपण जोपासली पाहिजे. पुस्तकाचं महत्त्व आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. आजही आपण कित्येक जण बघतो की ज्यांना असं वाटतं की हां आम्ही नाही वाचत, काय फरक पडतो नाही वाचलं तर, जगणं थोडीच थांबतं. पण खरं तर ज्या काही भौतिक गोष्टी असतील, मग त्या आपल्या बेसिक गोष्टी असतील की अन्न वस्त्र निवारा असेल, पण या व्यतिरिक्त इतर आत्ता भौतिक गोष्टी म्हणजे काय येतं तर आता मोबाईल हे प्रत्येकाला खूप गरज झालेली आहे आजची. पण आपल्यासाठी आजही पुस्तकं ही आपली गरज नाही आहे. हे कुठेतरी मला एक ग्रंथपाल म्हणून खूप दुर्दैवाची गोष्ट वाटते की प्रत्येकाला जसं अन्न वस्त्र निवारा आत्ताच्या काळात मोबाईल हे जितकं गरजेचं आहे तितकंच एखादं पुस्तकसुद्धा आपली गरज बनलं पाहिजे. इतकं महत्त्व या पुस्तकाचं आपल्या आयुष्यात असावं. याचं कारण की ही पुस्तकं आपल्याला काय देत नाहीत तर आपल्याला खरं तर पुस्तकं खूप काही देतात. आपल्याला जगण्याचा अर्थ या पुस्तकांनी कळतो. आपण जीवन जगत असतो, फक्त श्वास घेणं आणि सोडणं म्हणजे जगतो असा होत नाही. जेव्हा आपण त्या गोष्टीतला प्रत्येक गोष्टीतला आनंद घ्यायला शिकतो, त्या कलेतला आनंद घ्यायला शिकतो, तसं पुस्तक वाचण्यात सुद्धा एक आनंद आहे आणि तो आनंद आपण घ्यायला शिकलं पाहिजे. कुठलीही गोष्ट आपण शिकलो तर ती नक्कीच येते, पण अर्थात पुस्तक वाचणं ही काही जबरदस्तीने शिकवण्याची गोष्ट नक्कीच नाही आहे. आणि बहुतेकांना अरे यार पुस्तक वाचायचं आहे म्हणजे किती मोठं कठीण काम आहे असं वाटत असतं आपल्याला. याचं कारण आहे की आपण शाळेत असताना आपल्याला अभ्यासाची पुस्तकं आई बाबा किंवा शिक्षक सांगतात नाही हे असंच वाचायचं, हे एवढंच वाचायचं, किंवा इतर पुस्तक गोष्टीचं हातात दिसलं किंवा इतर दुसरं कोणतंही पुस्तक आपण हातात घेतलं तर त्यावेळेस पालक सांगतात की नाही हे वाचायचं नाही, तू अभ्यास कर, ते महत्त्वाचं आहे. पण या पाठ्यपुस्तकांबरोबर सुद्धा इतर पुस्तकं किंवा वर्तमानपत्र वाचन असेल किंवा कुठलंही मासिक असेल, काही असेल, जे काही तुमच्या हातात येईल ते वाचलं पाहिजे. म्हणजे मला आठवतं की मी लहान असताना आमच्याकडे घरी
वाचनालय पूर्वी जी आपल्याकडे असायची, ग्रंथालय जी असतात, याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे एक काका यायचे जे सायकलवरती मासिकं घेऊन यायचे, ज्याच्यामध्ये माहेर असेल, मेनका असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची मासिकं त्यांच्याकडे असायची आणि त्याच्यामध्ये छान गोष्टी असायच्या, कथा असायच्या, लेख असायचे आणि ते माझी आई खूप वाचायची त्या सगळ्या गोष्टी. आमच्याकडे रोजचा पेपर यायचा, 2 ते 3 पेपर आमच्याकडे यायचे आणि त्या वर्तमानपत्रांचं वाचन असायचं. तर हे कुठेतरी आपसूक माझ्यामध्ये पण येत गेलं की मी पण ते घेऊन वाचायला लागले. माझ्या आईवडिलांनी काही मला असं दामून दपटून बसवलं नाही की नाही नाही हे वाचायचंच तू आता, असं त्यांनी मला केलं नाही. पण ते माझ्या घरात येत होतं म्हणून मी तिथून वाचायला शिकले. मला ती आवड निर्माण झाली की नाही मला हे वाचलं पाहिजे. पुढे जेव्हा शाळेमध्ये होते त्यावेळेस मग जेव्हा धड्यांमध्ये एक एक लेखक कळायचे, पु ल देशपांडे असतील, गोनी दांडेकर असतील, हे जेव्हा आम्हाला कळायला लागले, आनंद यादव असेल, आनंद यादवांचं झोंबी मला शाळा सोडली तरी नंतरही खूप कितीतरी काळ स्मरणात होतो. गोविंदाग्रज असतील, गोविंदाग्रज म्हणजेच राम गणेश गडकरी. कित्येकांना ही टोपण नावं लेखकांची माहिती नसतात. याचं कारण असतं की आपल्याला माहितीच नसतं की असे कोणीतरी लेखक आहेत, असे कोणीतरी कवी आहेत. हे जेव्हा आम्ही शाळेमध्ये वाचलं, आमच्या शिक्षकांनी सुद्धा ते अशा पद्धतीने शिकवलं की ते आमच्या लक्षात राहील. पुढे नंतर जेव्हा मी केळकर कॉलेजला होते त्यावेळेसचे आमचे ग्रंथपाल डॉक्टर प्रकाश करमरकर, जे नंतर माझे ग्रंथालय शास्त्रामधले गुरुसुद्धा आहेत, ह्यांनी नकळतपणे एक शांत हसरा ग्रंथपाल हा कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण ते होते. मला आठवतं आहे आम्ही शेवटच्या वर्षाला होते आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जसे वेगवेगळे इव्हेंट्स असतात तसे केळकर कॉलेजमध्ये देखील व्हायचे आणि मी मराठी वाङ्मय मंडळाचे प्रमुख होते त्यावर्षी. आणि बाबूजी म्हणजे सुधीर फडके हे त्यावर्षी नुकतेच गेले होते आणि त्यांच्या स्मरणार्थ आम्ही गीतरामायणाचा कार्यक्रम करायचं असं ठरवलं. आणि विद्यार्थ्यांनी तयारी दाखवल्यानंतर मग शिक्षकांचा अर्थातच पाठिंबा होता, आमच्या प्राचार्यांचा पाठिंबा होता आणि मग ती सगळी तयारी आम्ही जवळपास सगळे विद्यार्थी मिळून महिनाभर करत होतो आणि अर्थातच निवेदनाची जबाबदारी माझ्याकडे होती. आणि त्यावेळेस मला आठवतं आहे की 2 ते 3 पुस्तकं म्हणजे गीतरामायणासंदर्भातली असतील, गदिमांच्या संदर्भातली असतील, सुधीर फडकेंच्या संदर्भातली असतील, ही पुस्तकं मला सरांनी स्वतः सांगितलं की हे बघ, हे तू वाचायचं, ह्याच्यामध्ये तुला सापडेल, हे पुस्तक आहे. आणि अर्थातच तिथले ग्रंथालयीन कर्मचारी होते, त्यांनीसुद्धा मला खूप मदत केली आणि तशी मी त्यांची लाडकी होते. याचं कारण की वाचण्यासाठी मी सतत लायब्ररीमध्ये जात असायचे आणि लहान मुलांना कसं एक एक्स्ट्रा चॉकलेट मिळालं, कॅडबरी मिळाली की आनंद होतो, तसं मला एक्स्ट्रा पुस्तक मिळालं की आनंद व्हायचा. आणि लास्ट इयरला असताना केळकर कॉलेजमध्ये तेव्हा सिस्टीम होती की जे टॉप 5 विद्यार्थी असतील त्या विषयातले सेकंड इयरला तुम्हाला मिळालेले त्यांना एक एक्स्ट्रा कार्ड दिलं जायचं, जे आपलं ओळखपत्र असतं, आयडेंटिटी कार्ड असतं लायब्ररीचं, ते एक्स्ट्रा दिलं जायचं. आणि त्यामुळे मला 2 पुस्तकं एका वेळेस घेता यायची. आणि मला आठवतं आहे की म्हणजे ठीक आहे अभ्यासाची मी पुस्तकं वाचली, पण मी त्याच्यानंतर हे जे काही लेखक वाचले आणि ह्या पुस्तकांनी मला जे काही समृद्ध केलं ते मला आयुष्यात कुठल्याच गोष्टींनी नाही केलं. आणि त्याच्यामुळे आज मी इथे आहे, इथे तुमच्याशी बोलते आहे. आज मी MA मराठी केलं किंवा मास्टर केलं लायब्ररी सायन्समध्ये, तर हे कशामुळे केलं, तर हे केवळ मी वाचत होते आणि या पुस्तकांच्या वाचनाचा मला फायदा असा झाला की मी त्याच्याने माणसं देखील वाचायला शिकले. आज मला एखादा माणूस आला तर त्याला बघून मला समजू शकतं की हा माणसाचा स्वभाव कसा असेल, हे कुठेतरी आपल्याला कळायला लागतं आणि आपल्याला त्या समोरच्या माणसाशी वागताना कसं वागावं याचं भान आपसूक येत जातं. आपल्याकडे इंद्रधनुमध्ये जसे 7 रंग असतात आणि त्या 7 रंगामध्ये समजा एखादा रेडियम कलर जर आपण बघितला किंवा असा वेगळाच कलर जर तिथे असेल ना, तर तो आपलं लक्ष लगेच वेधून घेतो. आणि तसंच आपलं व्यक्तिमत्व या पुस्तकांनी होत जातं. जेव्हा आपण 10 ठिकाणी जातो, 10 लोकांमध्ये आपण जातो, त्यावेळेस तिथे जर आपलं व्यक्तिमत्व वेगळेपण आपल्या व्यक्तिमत्वातलं उठून दिसायचं असेल तर त्यासाठी मला असं वाटतं पुस्तकाचं वाचन याच्यासारखा दुसरा पर्याय नाही. आणि हे ग्रंथपाल म्हणून खरंच मी सांगू इच्छिते आणि मला खूप अभिमान आहे की मी ग्रंथालय शास्त्रामध्ये शिक्षण घेतलं आणि आज मी एका ग्रंथालयामध्ये, सार्वजनिक ग्रंथालयामध्ये ग्रंथपाल आहे. याचं कारण असं, सार्वजनिक ग्रंथालयामध्ये
वयाचं बंधन नसतं. म्हणजे तिथे अगदी 5 वर्षापासून 55 वर्षापर्यंत 90 वर्षापर्यंत तुम्ही कुणीही इथे येऊन तुम्ही वाचू शकता. तुम्ही ग्रंथालयाचं सभासदत्व घेऊ शकता आणि या इतक्या मोठ्या संख्येतल्या वयोगटातल्या लोकांशी माझा संपर्क येतो. त्यांच्याशी मला संवाद साधता येतो. त्यांना जाणून घेता येतं. त्यांची आवड काय आहे पुस्तकांची हे मला कळतं आणि हा एक विशेष आनंद आहे मला. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या पुजाऱ्यासाठी त्याचं मंदिर, त्याचं देऊळ असतं, तसं आमचं ग्रंथपालांचं असतं की आमच्यासाठी आमचं ग्रंथालय हे आमच्यासाठी आमचं मंदिर आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक वाचकाची गरज पूर्ण करणं हे आमचं कर्तव्य आहे. आज माझ्याकडे ग्रंथालयामध्ये बरेच वाचक येतात आणि अर्थातच आपण जसं म्हणतो व्यक्ती तितक्या प्रकृती, तसं वाचक तितक्या सवयी. प्रत्येक वाचकाची सवय वेगळी असते. म्हणजे काहींना फक्त रहस्यकथा वाचायला आवडतात, काहींना ऐतिहासिकच वाचायला आवडतं, काही फक्त धार्मिक पुस्तकं वाचतात. असे वेगवेगळे टेस्ट असलेली लोकं इथे वाचायला येतात आणि मला आवर्जून सांगावंसं वाटतं की एक आमचा छोटा वाचक आहे. तो आत्ता इयत्ता 6वीमध्ये आहे आणि मी त्याला ऑब्झर्व केलं नेहमी. कारण तो जेव्हा मी त्याला बघितलं पहिल्यांदा जेव्हा ग्रंथालयामध्ये, तेव्हा मला विशेष कुतूहल वाटलं की हा एकटा येतो. म्हणजे त्याच्याबरोबर त्याचे आई किंवा बाबा येतात, पण ते बसून असतात खुर्चीवरती आणि हा एकटा येतो. हा बघतो छान त्याची पुस्तकं, त्या 2-3 पुस्तकं तो काढतो, तिथे बसतो, ती सगळी अशी चाळतो आणि मग ठरवतो की त्याला कोणतं पुस्तक घ्यायचं आहे. आणि मी त्याच्याशी एकदा दोनदा बोलले. एकंदरीत त्याचं रेकॉर्ड बघितलं, तो कोणत्या प्रकारची पुस्तकं नेतो. तर त्याला ऐतिहासिक पुस्तकं, युद्धकथा हे वाचायला खूप आवडतं. मग मी म्हटलं की हां, आता आपण याला या बाबतीमध्ये थोडंसं गाईड करूयात. म्हणजे काय, मी काय त्याला असं सांगणार नाही की हां नाही तू हे असं नको वाचू, हे असं वाच, असं नाही. पण एक त्याची आवड मला कळली आणि आता कुठेतरी त्याची ही आवड मला ही कायम ठेवायची आहे आणि ही आवड वाढवत न्यायची आहे. कारण ऐतिहासिक पुस्तकं, युद्धकथा याच बरोबरीने त्याने जर चरित्र वाचले, आत्मचरित्र वाचली, तर त्याला कसा फायदा आहे या दृष्टीने मी त्याला थोडंसं सुचवायला लागले की अरे तू हे पुस्तक वाचलं आहेस का, तू ते पुस्तक वाचलं आहेस का. आणि मग त्याच्याकडनं सुरुवातीला 2 ते 3 वेळा मी स्वतःहून त्याच्याशी बोलले आणि आत्ता तो स्वतःहून लायब्ररीमध्ये आला की मला आवाज देतो किंवा हात दाखवतो की मी आलो आहे आणि मग मी येऊन त्याला ती पुस्तकं दाखवते. नवीन कोणती पुस्तकं आली असेल तर पहिले ती त्याला मिळाली पाहिजेत, हा माझा प्रयत्न असतो. याचं कारण आहे की ही आजची पिढी आहे जी उद्याचं भविष्य होणार आहे आणि जर अशी पिढी जर आत्तापासून वाचन संस्कृती वाढवायची असेल तर घडणं गरजेचं आहे. मला त्या मुलाचं आणखीन एक कौतुक वाटतं की त्याच्या आईला बोलता येत नाही. त्याच्या आईला ऐकू येतं पण त्यांना बोलता येत नाही आणि तरीसुद्धा त्या मुलावरती इतके छान संस्कार त्या घरातून झालेले आहेत. मी जसं म्हटलं की हे कुठेही आपल्याला असं फटके देऊन किंवा असं कानाला धरून तुम्हाला सांगायला नाही लागलं पाहिजे की तुम्ही हे वाचा. हे तुमच्या वागण्यातनं, बोलण्यातनं हे दिसलं पाहिजे. ग्रंथालयशास्त्र किंवा ग्रंथालय हे इतकं मोठं आहे, म्हणजे इतकं मोठं विश्व आहे हे मी जेव्हा ग्रंथालयशास्त्राचं शिक्षण घ्यायला लागले तेव्हा कळलं. कारण जरी मी ग्रंथालयात जायचे आवड होती तरी त्याच्याकडे कधीही त्याचं काय, ग्रंथपालांचं नक्की काम काय असतं हे मुळात तेव्हा माहितीच नव्हतं. बाकीच्या लोकांना काय वाटतं की हां, ग्रंथपाल आणि ग्रंथालय म्हणजे ग्रंथालयात कुठे काय काम असतं, फक्त पुस्तकं द्यायची आणि घ्यायची तर असतात. पण ज्या वेळेस ग्रंथालयशास्त्राचं शिक्षण मी घेतलं, जेव्हा मी प्रथम सर्टिफिकेट कोर्सला ॲडमिशन घेतलं, त्यावेळेस मी बघितलं की त्याच्यामध्ये 9 विषय असतात आणि हे 9 विषय हे आत्तापर्यंत आपण कोणत्याही डिग्री घेताना शिकलेलं नसतो. मग त्यावेळेस ते कुतूहल आणखीन वाढत गेलं आणि अर्थातच मला जे काही ग्रंथालयशास्त्राचे शिक्षक लाभले त्या सगळ्यांनी मला इतकं छान घडवलं, इतकं छान मार्गदर्शन केलं आणि माझ्यामध्ये ती इतकी कुवत निर्माण केली की मी एखाद्या सार्वजनिक ग्रंथालयाचं ग्रंथपाल पद सांभाळू शकेन.
कारण ही एक खूप मोठी जबाबदारी असते. कारण ग्रंथालयामध्ये फक्त आम्हाला पुस्तकं द्यायची नसतात, तर ग्रंथालयामध्ये आम्हाला वाचक घडवायचे असतात. वाचक घडवायचे असतात म्हणजे आम्ही काही त्यांना वाचायला शिकवत नाही, पण त्यांची ती आवड वाढेल कशी आणि त्यांनी वाचलं तर ते मुळात कसं वाचावं याकडे कुठेतरी आम्ही ते मार्गदर्शन त्यांना नक्कीच देऊ शकतो आणि ते दिलंच पाहिजे. ग्रंथालयशास्त्र हे आपल्या भारतामध्ये ज्यांनी रुजवलं ते आम्ही त्यांना ग्रंथालयशास्त्राचे जनक असं म्हणतो. शियाली रामामृत रंगनाथन यांनी आम्हाला ग्रंथालयाची 5 सूत्रं सांगितली आहेत. ग्रंथ हे उपयोगासाठी आहेत, हे पहिलं सूत्र. म्हणजे मी माझ्या लायब्ररीमध्ये फक्त ही पुस्तकं इथे छान मांडून ठेवलेली आहेत, पण ती वाचायलाच कोणी येत नाही, तर मग त्याचा उपयोग काय? या प्रत्येक ग्रंथाचा, या प्रत्येक पुस्तकाचा उपयोग झाला पाहिजे, हे पहिलं सूत्र. त्यांचं दुसरं सूत्र आहे की प्रत्येक वाचकाला त्याचा ग्रंथ मिळाला पाहिजे. जे काही तुमच्याकडे वाचक येतील त्यांना त्यांच्या आवडीचं पुस्तक मिळालं पाहिजे. आणि असं काही नसतं की हे पुस्तक वाईट, हे पुस्तक चांगलं. सगळी पुस्तकं चांगली असतात. त्या सगळ्यांचं वाचन करून आपण आपली एक वैचारिक बैठक तयार होत जाते. आपोआप ती करावी नाही लागत, ती आपोआप होत जाते जेव्हा आपण वेगवेगळं वाचत जातो तेव्हा. काहींना फक्त कथा वाचायला आवडतं, काहींना कादंबरी वाचायला आवडते, काहींना ललित लेख आवडतात, काहींना वैचारिक लिखाण आवडतं, काहींना फक्त सगळ्या देशांवरचं आवडतं, काहींना प्रवास वर्णन आवडतात. हे प्रत्येकाचं वेगळं असतं, प्रत्येकाची आवड ही वेगळी असते. पण काहीतरी तुम्ही वाचलं तर तुमची शब्दसंपत्ती वाढते, तुमचं अनुभव विश्व जे असतं ते विस्तारलं जातं या वाचनामुळे. आणि ग्रंथालयाचं तिसरं सूत्र असं आहे की प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळाला पाहिजे. आता कसं असतं की काही पुस्तकं जी असतात ना ती आपल्याला माहिती नसतात. म्हणजे सहसा काय होतं की हां, पु ल देशपांडे कुठे आहेत, वपू काळे कुठे आहेत, किरण नगरकर कुठे आहेत, हे आम्हाला दाखवा. म्हणजे ह्यांची पुस्तकं कुठे आहेत, सुहास शिरवळकरांची पुस्तकं कुठे आहेत, ही दाखवली जातात. पण या सगळ्या याच्यामध्ये काही जे नवीन पुस्तकं असतात, काही नवीन लेखक असतात किंवा काही लेखकांनी फार कमी लिखाण केलेलं असतं, पण ती पुस्तकं खूप वाचण्यासारखी असतात, तर ही वाचली जात नाहीत. मग याच्यासाठी मी ग्रंथपाल म्हणून काय करते, त्या पुस्तकांना मी कसा वाचक मिळवून देते, हे माझं काम आहे. एक ग्रंथपालाचं हे काम आहे की प्रत्येक ग्रंथाला त्याचा वाचक मिळवून दिला पाहिजे. आज आमच्याकडे अनेक दुर्मिळ ग्रंथ आहेत, उपनिषदं आहेत, आणि उपनिषदं आजकाल आपण कोणीही सहसा वाचत नाही. मग याच्याकरता ग्रंथालय काय करतं किंवा आम्ही काय करतो, तर आमच्या शीतल दिवेकर म्हणून मॅडम आहेत की ज्या आमच्या दिवाळी अंकाचं संपादक करतात. मग त्यांनी आमच्या जसं प्रत्येकाचं एक मासिक हे असतं, नियतकालिक असतं, तर तसं आमचं ग्रंथालय देखील ध्यास नावाचं मुखपत्र चालवतो. हे वर्षातनं 4 वेळा निघतं आणि एक दिवाळी अंक असतो आमचा. मग याच्यामध्ये गोष्टी रूपामध्ये उपनिषदांवरती त्यांनी लिहायला सुरुवात केली. याच्यामुळे काय झालं की आमच्याकडे उपनिषदं आहेत याकडे लोकांचं लक्ष गेलं, आणि त्याच्यामुळे काही वाचकांनी का होईना याच्यात हे आम्हाला बघायचं आहे, हे आम्हाला वाचायचं आहे असं म्हटलं. हे खरं तर ग्रंथालयाचं, ग्रंथपालाचं काम आहे. आणि हेच जर असं एकाने वाचलं, आज तो एक जण 10 जणांना सांगतो, आणि अशीच ही वाचन संस्कृती वाढत जाते. आणि हेच ग्रंथालयाचं, एका ग्रंथपालाचं काम असतं. मंडळी, जेव्हा रंगनाथनची 5 सूत्रं आम्ही म्हणतो, तर या 5 सूत्रांवरती या ग्रंथालयाचा खूप एक मोठा डोलारा म्हणतो की हा उभा असतो. त्यांचं सगळ्यात शेवटचं महत्त्वाचं सूत्र म्हणजे ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था आहे. ग्रंथालय हे नेहमी वाढत जातं. पण दुर्दैवाने आजची जी काही परिस्थिती बाहेर चालू आहे
आहे. आत्ता आपण सध्या या सगळ्या कोरोना काळामध्ये अडकलेलो आहोत. गेल्या दीड वर्षापासून आपण खूप कठीण परिस्थितीतनं जातो आहे आणि तसंच सार्वजनिक ग्रंथालयंही जात आहेत. मंडळी, आज आम्ही शहरात आहोत, आमचं ग्रंथालय तसं बऱ्यापैकी आहे, पण मला खूप वाईट वाटतं की सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये काही ग्रामीण भागातली वाचनालय असतील किंवा जी आर्थिकदृष्ट्या सक्षम वाचनालयं नाही आहेत अशी वाचनालयं बंद करायची वेळ येते आणि कुठेतरी या सगळ्यांना आशा असते ती फक्त वाचकांची. कारण सार्वजनिक ग्रंथालयातला ग्रंथपाल किंवा तिथले कर्मचारी जे असतात ते अतिशय अल्प वेतनावरती काम करत असतात आणि ही वाचन संस्कृती पुढे न्यायचं काम करत आहेत, हे ज्ञानदानाचं काम करत आहेत. आज तुम्ही बघताय मी माझ्याच ग्रंथालयात बसून तुमच्याशी संवाद साधते आहे आणि माझ्या मागे ही सगळी ग्रंथसंपदा बघताय. साधारण 28,000 पुस्तकं आमच्याकडे आहेत. पण जर या 28,000 पुस्तकांना वाचकच नाही मिळाला तर ग्रंथालयाची काय अवस्था होईल? पुस्तकं वाचलंच पाहिजे असं आपण म्हणतो, पण ते का वाचायचं? तर ते यासाठी वाचायचं असतं की आपल्या व्यक्तिमत्वामध्ये त्याच्यामुळे खूप आमूलाग्र बदल घडतो. पुस्तक वाचायचं म्हणजे फक्त नुसतं मी घेतलं, ते वाचलं, ठेवून दिलं असं नाही. जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचतो किंवा ती पुस्तकं वाचतो त्यावेळेस त्यातले काही विचार जे असतात ते आपल्या मनात घर करून जातात आणि कुठेतरी ते आपल्या विचारांना एक दिशा देतात. मला आठवतं आहे माझ्या कॉलेजच्या काळामध्ये मी जे काही लेखक वाचले त्याच्यामध्ये नक्कीच पु ल देशपांडे आहेत, वपू काळे आहेत, ह्या कुसुमाग्रज असतील, ह्या सगळ्यांनीच मनात कुठेतरी घर केलं आहे. पण एक आपण म्हणतो ना की एखादं वाक्य आपल्या मनामध्ये काही काळ ते इतकं पक्कं बसलेलं असतं आणि ते आपल्याला जगताना वेळोवेळी अनुभवता येतं. ते प्रवीण दवणेंचं एक वाक्य की आपण जसं अन्न शिजवत ठेवतो ना तसं आपल्या आयुष्याचा कण न कण शिजवत ठेवायला लागतो, तेव्हा त्याच्या जगण्याची चव कळते. मंडळी, खरंच आहे की जेव्हा आपण हे आयुष्य जगतो, सुख आणि दुःख हे जसं आपल्या वाट्याला येत असतं ना, तर फक्त जर सुख आलं ना तर त्या सुखाची किंमत नाही राहत. याच्याकरता जर त्या दुःखाच्या मागून सुख आलं ना तर त्याची खूप जास्त किंमत कळते. तर तसं आपल्या आयुष्याचं असतं आणि हे आयुष्य समृद्ध करणारं जर काही असेल तर ते अर्थातच वाचन आहे. हे वाचल्याने काय होतं की आपल्या विचारांना एक दिशा मिळते. या पुस्तकांवरचीच एक कविता आहे. मूळ कविता सफदर हाशमी यांची आहे आणि त्याचं रूपांतर केलेलं आहे दासू वैद्य यांनी. ती कविता अशी आहे: पुस्तकं सांगतात गोष्ट वाहून गेलेल्या दिवसांची, युगायुगांची, विश्वाची, माणसांची, कालची, आजची, उद्याची, एका एका क्षणाची. झाड हिरव्या पानांनी सळसळावं अशा सुखाची, निष्पर्ण फांदीच्या एकाकीपणासारख्या दुःखाची, वाऱ्यावर डोलणाऱ्या रंगीत फुलांची, युद्धात आईबाप मेलेल्या मुलाची, जिंकलेल्या रणाची, हरलेल्या मनाची, प्रेमाची, द्वेषाची आणि श्वासाची. मग साऱ्या ऐकणार ना गोष्टी पुस्तकांनी सांगितलेल्या. पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात. पुस्तकात पक्षाची चोच बोलते, पुस्तकात हिरवेगार रान हलते. पुस्तकात असतो झऱ्याच्या पाण्याचा अवखळपणा, पुस्तकात दिसतात पर्या बागडताना. पुस्तकात असतो क्षेपणास्त्रांचा विध्वंस, काळ्या कृत्यात बुडालेल्या महाभारतातला कंस. पुस्तकातल्या शब्दांना करुणेची झाक आहे, सर्वे संतो निरामयः विज्ञानाची हाक आहे. पुस्तकं म्हणजे वसुधैव कुटुंबकम, आयुष्यपथावरचा नया कदम. मग येणार ना तुम्ही?
या रस्त्यावर चालण्यासाठी? छे हो, वाट मुळीच अवघड नाही. वाचण्यास तर सुरुवात करा, म्हणजे मग पोहोचाल नेमक्या ठिकाणी. ध्यानात असू द्या, पुस्तकं काही सांगू इच्छितात, तुमच्या सावलीत रांगू इच्छितात. मंडळी, पुस्तकं वाचण्याचं माध्यम बदललं आहे. डिजिटल ईबुक, ऑडिओबुकने जागा घेतली आहे. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की जे असं पुस्तक घेऊन वाचण्याची जी मजा आहे, ते असं हातात पुस्तक घेऊन वाचण्याची मजा जी आहे ती काही वेगळी आहे. आणि अर्थातच तंत्रज्ञानाचा जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. कारण खूप आपण मोबाईलवरती किंवा लॅपटॉपवरती आपण सतत वाचल्याने आपल्या डोळ्यांना त्रास होतो, चष्मा लागतो आणि मग तेव्हा ह्या पुस्तकांशिवाय पर्याय नाही असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आणि मला खात्री आहे की ही वाचन संस्कृती ही अशीच अबाधित राहणार आहे आणि तुमच्या माझ्यासारखी ही आजची पिढी पुढच्या पिढीपर्यंत हा वारसा नक्कीच देणार आहे, पोहोचवणार आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये मला माझं मनोगत मांडण्याची संधी दिली त्याबद्दल मी विश्वाधार देशमुख आणि कल्पक विद्यार्थी समूह या सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानते. आणि पुन्हाच अशा काहीतरी वेगळ्या उपक्रमामध्ये मला तुम्ही नक्कीच तुमच्यासोबत सामील करून घ्याल अशी आशा करते आणि तुमची रजा घेते. धन्यवाद.